आला एकला गेला एकला, आला एकला गेला एकला, माती मंडी बांधला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया वेडी मातीची जगा, मातीची जगा. एवढ्या मोठ्या डॉक्टरची बहीण असून बी कसं काम करतात? बहीण नाही, मानलेली बहीण आहे ती. कोण बहीण? कुणाची बहीण? अगं तू डॉक्टरांची मानलेली बहीण आहे ना. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं, होय की नाही ग मम्मी? हा, देवीच त्यांना माझ्याबद्दल काय ते बोललं असेल. त्यालाच विचारलं पाहिजे हा काय झोल आहे तो. दरवाजा बंद. डॉक्टर पेशंटला चेक करत असतील. आता तू बिंदास बोलू शकतेस. माझ्याशिवाय दवाखान्यात दुसरं कोणीच नाही. बोल, घाबरू नकोस. डॉक्टर, कसं सांगू तुम्हाला, आमचे हे मला समजूनच घेत नाहीत. आमच्यात रोज रात्री भांडणं होतात. मी खूप समजून घेण्याचा प्रयत्न करते त्यांना, पण काहीच फायदा होत नाही. आणि हे असंच होत राहिलं तर प्रेम कसं होणार? आणि प्रेम नाही झालं तर मूल कसं होणार? काळजी करू नकोस, मी आहे ना. देवी, देवी काय करतोय डॉक्टरच्या खुर्चीवर? रडू नकोस, मी आहे ना. माझ्यासमोर माझ्या पेशंटने रडलेलं मला अजिबात नाही आवडत. सुंदर पेशंटने तर नाहीच नाही. हे घे, डोळे पुस. डॉक्टर, मी रोज रडत असते आतल्यात, पण कोणालाच कळत नाही. असं कसं कोणालाच कळत नाही? मला कळतं ना. लवकरच तुला हवं असलेलं प्रेम मिळवून द्यायची जबाबदारी माझी. आता रडायचं नाही, हाच बरं. डॉक्टर कुठे दिसत नाही ते. डॉक्टर, तुमच्यासोबत बोलल्यावर मन इतकं हलकं होतं. चला, येते मी. जा, पण एका अटीवर. पुन्हा रडायचं नाही. हे जे तुझ्या चेहऱ्यावर सुंदर जीव घेणं हसू आहे ना, ते कायम मला असंच दिसलं पाहिजे. हस बघू. ब्युटिफुल. येते मी. रेश्मा, आज संध्याकाळच्या कार्यक्रमाचं नाही विसरणार, नक्की येईल. डॉक्टर अजित कुमार देव यांनी मला बोलवलं आणि मी येणार नाही असं इथून पुढे कधीच होणार नाही. ओके, बाय. काळजी घे. हो. डॉक्टर अजित कुमार देव. येस,
तू तुला इथून जायला सांगितलं होतं ना? तू डॉक्टर अजित कुमार देव आहेस? तू डॉक्टर कधी झाला आणि मला बोलला नाहीस तू? म्हणजे तू या लोकांना गंडवतोयस? ऐक ना, तू बस ना, तू बस. मी तुला सांगणारच होतो. कधी? हे बघे, तुला सांगायचं असतं ना तर तू आधीच सांगितलं असतास. मुळात ना तू मला आपली समजतच नाहीस, म्हणून हा सगळा माझ्यापासून लपवून ठेवलास. आणि तुला काय वाटलं कळणार नाही मला? येडी नको समजू तू मला. आणि हा डॉक्टरचा काय झोल आहे? अरे असा खोटा डॉक्टर बनून लोकांचा जीव घेशील एक दिवस. का लोकांच्या जीवाशी खेळतोयस? देवी, पैसा चोरणं वेगळं आणि डॉक्टर बनणं वेगळं. कळतंय का तुला? अरे का करतोय सोय सगळं? पोलिसांना कळलं तर जेलमध्ये टाकतील तुला. कळतंय का? अरे हा लफडाला अग्गाशी येईल तुझ्या. हे बघ, तू शांत हो. हे सगळं जे करतो ना मी, सगळं तुझ्यासाठी करतोय. तुला काय वाटतं, मला भीती वाटत नाही? मग मला तू दिसतेस, आपलं लग्न दिसतं, आपला संसार दिसतो, म्हणून मी हे सगळं करतोय. हो, ही ढाची नको देऊ मला. माझ्यासाठी असतं ना तर दवाखान्यापासून लांब का ठेवत होतास मला? आणि तूच डॉक्टर आहे मला का नाही सांगितलं साधी? आणि काय रे, इथल्या वाड्यातल्या लोकांना काय बोलला तू? मी बहीण आहे तुझी, बहीण आहे मी तुझी. अरे भेंडी, एवढा प्रेम केला तुझ्यावर आणि तू आपल्याला बहीण बनवून टाकला. का वागला तू असा? देवी, मी काय विचारतीये? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना. तू एवढा मोठा झोल करशील असा वाटला पण नव्हता. बस. नाही. बस. कसली हुशार आहेस रूपा तू. एका दिवसात तुला सगळं कळालं, म्हणून मी तुला काही सांगत नव्हतं. म्हणजे मला नाही कळलं. तुला मी आधीच सांगितलं असतं या गावामध्ये डॉक्टर आहे, तर तू हे कधी मला करूच दिलं नसतेस. घाबरली असतीस. मी जे सगळं उभं केलंय त्या सगळ्याची वाट लावली असतीस. तू बघितलंस ना स्वतःच्या डोळ्यांनी इथे लोक मला किती इज्जत देतात, किती पेशंट्स येतात. मला हे तुला तुझ्या डोळ्याने दाखवायचं होतं, म्हणून मी मुद्दाम नाही बोललो. काही दिवस मला अजून नाटक करावं लागेल. एकदा का पाहिजे एवढा पैसा आला की आपण इथून पळून जाऊ. मग फक्त तू आणि मी, आपलं लग्न आणि आपला संसार. तू हे सगळं खरं बोलतोयस? अरे खरंच बोलतोय. बरं, तुझा विश्वास नाहीये, चल आत्ता बाहेर जाऊन लग्न कर. जाऊ दे हा दवाखाना. माझ्याकडे पैसे नसले म्हणून काय झालं? उपाशी राहू, भीक मागून खाऊ, पण लग्न करू. चल. सॉरी बच्चू. माझा चुकला. तू माझ्या बच्चीवर डाऊट घेतला. अक्कलच नाही मला. खरंच सॉरी. लव्ह यू. इथे नको. आज हॉटेलवर तू माझ्याच रूमवर थांब, मी तुला घ्यायला येतो. जोपर्यंत मी काही सांगत नाही तोपर्यंत आपल्याबद्दल कोणालाच काहीच कळतं कामा नये. कोणाला कायच नाही सांगणार. तुझी शपथ. येत.
तुझं इथं? इथं काय चालू आहे बघा आलतो. काय काय चालू असं ना? काय करायचं रे तुला? डिंपीचं लग्न ठरलंय का रे? मला आईस्क्रीम खायचे. मग सांगशील का? आज आईस्क्रीम तर दे की. चल ही बी डिंपीवरच गेलेला का? चल की. आईस्क्रीम दे रे याला एक. दोन पाहिजेत. अरे एक खा की आधी. नाही, दोन पाहिजेत. दे बाबा दुसरं बी. दुसरी कुल्फी पाहिजे. आता सांग. अरे सांग की. मला नाही का माहित, घे तू बघून. ए अरे मंडप कशाला घातला सांग की. डिंपे ये की आईस्क्रीम खाऊया. हा. अजून एक. तू खाणार? हो खाणार की. मग ह्याला पण तेच द्या. वय डिंपे तुमच्या घरापाशी मंडप कशाला टाकलाय ग? तुम्हें नहीं मालूम मेरी शादी तय हो चुकी है आणि साखरपुडा भी है. डिंपे माझं लव आहे की ग तुझ्यावर. बघू किती लव करतोय. अगं डिंपे हे काय केलंस तू? डिंपे अगं अजिबात आईस्क्रीम काढायचं ना, नाही तर मी समजेल तू मुझसे प्यार नहीं करते. अगं डिंपे असं नको बोलू. मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे का नाही ग? कुणा बरं साखरपुडा तुझा? इतने भी काय जल्दी है, संध्याकाळी समजेल की. डिंपे अगं तू वादा केला होतास का नाही? संघ जगायचं आणि संघ मारायचं आणि काय बी झालं तरी लगीन करायचं म्हणून. हे डिंपे तू दिल तोडलेस माझं. डिंपे डिंपे दिल तोडलेस. नमस्कार. नवरा कोण आहे? नीट खुर्च्याला पाहुण्यांना बसायला नवरा विचारतोय. वय नवरा कोण आहे? टोन्या नवरा कोण आहे? कानात सांगतो, कानाकडे कर. बच्चू कशी दिसते मी? एकदम टवका दिसते की नाही? पप्पा तू हे कोणाचे कपडे घातलेस? डिंपीने दिले. आज तुझा एवढा मोठा प्रोग्राम आहे ना, मग त्यात मी पण एकदम डासू दिसली पाहिजे म्हणून. रुपा तू आजच्या प्रोग्रामला थांबणार नाहीयेस. का? तुझा एवढा मोठा प्रोग्राम आणि मी थांबणार नाही असं होईल का कधी? उलट मी तर माझ्या बच्चूच्या हातात हात घालून उभी राहणार आहे. तू हॉटेलवर थांब ना. उगाच लोकांनी तुला माझ्यावर बघितलं तर उगाच चौकशी करतील. तू जा ना इथून. बच्चू मी आल्यापासून बघते हा, तू मला तुझ्यापासून लांब ठेवतोस. तुझ्या जवळ राहायचंय, तुझ्या सोबत राहायचंय. तू काय पण कर, मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार. रुपा जरा हळू बोल ना. काय हळू बोल? चुकीचं बोलते काय मी? मुंबईवरनं कॉल करत होते तेव्हा पण असाच चिडत होतास, ओरडत होतास. कुठे चालला विचारला
तर ते पण नाही सांगितला. तुला किती शोधलाय माहितीये मुंबईत. बापाला कायमचा सोडला का? तुझ्यासाठी. तुला शोधत इथं आले तर तू काय सांगितलं? बहीण आहे मी तुझी. बहीण? आपल्याला काय वाटलं असेल याचा विचार नाही केला. आपण म्हटलं जाऊ दे. इथे येऊन खोटा खोटा डॉक्टर झाला ते पण नाही सांगितला. आज एवढा मोठा प्रोग्राम आहे ते पण लपवून ठेवला. आणि आता काय? आता प्रोग्रामला पण थांबू नको. अरे कुठली कोणती डिंपल आधी ती मंगलताय ती सकाळपासून जबरदस्ती करते थांब थांब. आणि तुझं काय? तू आपल्याला हकलतोय. त्यांना काय सांगू? अरे काय इज्जत आहे की नाही आपली? ऐक ना, तुला किती वेळा सांगू अगं, हे सगळं जे काय करतोय मी फक्त आपल्यासाठी. काय आपल्यासाठी वगैरे करत ना तू. तुझ्या दिमाग मध्ये ना काहीतरी वेगळाच सुरू आहे. तुला काय आज नाही ओळखत आपण. मला तर वाटते ना तुला आपल्याशी लग्नच नाही करायचं. तू इथं दुसरीच कोणतरी पटवून ठेवली असणार म्हणून तू असा वागतोय आपल्याशी. रूपा अगं असं काहीही नाहीये. नाही ना? मग चल चल आत्ताच्या आत्ता लग्न करू. काय झालं? नाही करायचं ना लग्न? चल आत्ताच्या आत्ता बाहेर चल आणि सगळ्यांना माझी ओळख करून दे की मी तुझी होणारी बायको आहे म्हणून. चल. का? काय झाला? माहित आहे ना आपल्याला तू यातला कायच करणार नाहीस. कारण तुला ना आपल्याशी लग्नच करायचं नाही. नाही करायचं लग्न. काय करणार आहेस? काय बोलला तू? बहिरी आहेस का ग तू? एकदा सांगितलं लग्न नाही करायचं. लग्न 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 ऐकून नुसता डोक्याचा भुगा झालाय. या गावातले लोक डॉक्टर म्हणतात मला. इज्जत आहे मला इथे. देव म्हणतात मला ते. तू कोणी फालतू मुलगी माझ्याशी लग्न करायचं स्वप्न बघते. लायकी आहे का तुझी? चल निघ इथून. बस थोबाड बंद ठेवायचं तुझं. हिंडी तुझ्यासाठी घरदार सोडला आपण आणि तू लग्न नाही करायचं बोलतो. तू काय बरळतोयस तुझा तुला तरी कळतंय? आणि काय रे तुला काय वाटला? तू निघ म्हटल्यावर मी निघून जाणार? तू ओळखला ना आपल्याला अजून. माझ्याशी लग्न नाही केलास ना तर काय? काय करणार आहेस तू? वाट लावून टाकेन तुझी मी. अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तू डॉक्टर विक्टर कोण नाही. एक साधा फालतू दीड दमडीचा कंपाऊंडर आहेस जो मुंबई छोल करून इथं पळून आलाय. तुझ्यासाठी अख्ख्या जगाला सोडलंय आपण. तुला असा तसा नाही सोडणार. अख्ख्या गावात जाऊन तुझी इज्जत काढेल. तुला गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवणार. तुझी बायकांची लपडी तुझ्या चोऱ्या सगळा सांगेन गावात जाऊन. आणि गावात काय रे मुंबई पोलिसांना फोन करून सांगेन की तू पळून येऊन इथं लपलायस. आणि नुसता लपला नाही तर इथल्या गावातल्या लोकांना खोटा डॉक्टर बनवून गंडवतोय. त्यांच्या जीवावर उठलायस. नाही तुझ्या जिंदगीची वाट लावली ना. रुपाली नाव नाही सांगणार आपला. साधा भिकारडा दीड दमडीचा कंपाऊंडर आपली लायकी काढतो. आता बघ अख्ख्या गावासमोर राडा करणार आहे आणि तुला तुझी लायकी दाखवते.
मगापासून सांगतोय शांत राहा शांत राहा, पण नाही झाली ना आता कायमची शांत. माझी वाट लावणार होतीस तू. ये ना, लाव लाव माझी वाट, लाव ना.